नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पुन्हा एकदा अर्णवच्या मनात आता शंका निर्माण झालेली आहे आणि त्याला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही या माणसाशी माझा काहीही संबंध नाही. 20 वर्षापूर्वी आम्हाला एकटं सोडून देत जाताना ह्या माणसाने विचार केलेला नाहीये. दगडाच्या काळजाचा हा माणूस आहे. आणि अर्णव तिथून रागाने निघून जात असतो तेव्हा मात्र बाबांना धक्का लागतो आणि बाबांच्या म्हणजे रमाकांतच्या हातातली ती पिशवी आहे ती खाली पडते. त्याच वेळी ईश्वरी तिथे येते आणि त्या पिशवीतून बरोबर जी कॅप आहे ती खाली पडलेली असते आणि ती कॅप म्हणजेच त्या कॅप वरती चिंटू लिहिलेलं असतं आणि चिंटूची लहानपणीची आठवण आजपर्यंत बाबांनी जपलेली आहे. ही गोष्ट ईश्वरीने अर्णवच्या समोर आणलेली आहे. म्हणजेच बाबा हे तुमच्यासाठी तुमच्या आठवणीत होते. तुम्हाला जरी वाटत असलं तरीही बाबा तुमच्या आठवणीत होते आणि तुम्ही त्यांना नाकारताय, ही गोष्ट चुकते. हे ईश्वरीने अर्णवच्या समोर आणलेलं आहे. कारण अर्णव म्हणत असतो की दगडाच्या काळजाचा हा माणूस आहे. त्याने कधी स्वतःच्या बायकोचा विचार केला नाही, मुलांचा विचार केला नाही. मग आत्ता का आम्ही विचार करायचा, असं अर्णवचं म्हणणं असतं. पण ते सगळं खोटं ठरवत इकडे ईश्वरीने या सगळ्या गोष्टी आता समोर आणलेल्या आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मामा म्हणत असतात की आत्ता मला कळलेलं आहे की सुप्रिया वहिनी आणि रमाकांत भाऊजी यांना अडकवणारी व्यक्ती वेगळी आहे. ती व्यक्ती कोण आहे असं म्हणत मामा सुप्रियाकडे बोट करत असतात. नेमकं त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे की सुप्रिया मात्र शांतपणे आता ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते. तिला असं वाटत असतं मामाला कळलं की काय आणि हे माझ्यावरती आरोप करणार की काय, असं सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग मात्र मामा म्हणत असतात की ती व्यक्ती कोण आहे ते आता शोधून काढावंच लागणार आहे. भाऊजींना या सगळ्यामध्ये अडकवणारी व्यक्ती कोण आहे, जोपर्यंत ही गोष्ट समोर येत नाही तोपर्यंत ईश्वरी काही शांत राहणार नाही. आणि नक्कीच ईश्वरी या सगळ्यातून भाऊजींना सुखरूप बाहेर काढेल असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि आता मात्र वल्लरीच्या चांगल्या शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. वल्लरीला कळायचं बंद झालेलं असतं. कारण वल्लरीनं जे काही कांड केलेलं आहे ते कांड आता समोर येऊ लागलेलं आहे. तेव्हा मात्र वल्लरी हादरते. वल्लरी म्हणते की नाही, हे जर असं झालं तर पूर्णपणे चुकीचं ठरणार आहे. माझ्या बाबतीत यांना कळता कामा नये. माझ्या बाबतीत जर या सगळ्यांच्या समोर ही गोष्ट आली तर खूप अवघड होईल, हा विचार वल्लरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि वल्लरी मात्र विचार करायला लागते. इकडे अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. अर्णव आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते, मी त्यांना इथे घेऊन का आलीये हे तुम्हाला एकदा ऐकून घ्यावं लागेल. अर्णव म्हणतो, काय ऐकून घ्यायचंय मी सिंदूर? अर्णव खरं तर ईश्वरीवर चिडलेलाच आहे. त्याला ही गोष्ट अजिबातच पटत नाहीये की मी सिंदूर का त्या माणसाला घेऊन आली, माझ्या जखमेवरची खपली का काढली. 20 वर्षापूर्वी जे काही घडलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी आता रिकॉल झालेल्या आहेत. त्याचा अर्णवला त्रास होत असतो. आणि अर्णव म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी मला पटतच नाहीयेत, हे अर्णवचं चाललेलं असतं. ईश्वरी म्हणते की तुम्हाला एकदा मला जे काय म्हणायचंय ते ऐकून घ्यावंच लागणार आहे आणि तुम्ही ते ऐकून घेणार आहात. आणि ईश्वरी सांगायला सुरुवात करते. ईश्वरी जेव्हा बाबांना भेटलेली असते आणि तेव्हा ईश्वरी म्हणत असते, मला माहिती आहे त्या फोटोमधली व्यक्ती तुम्हीच आहात, रमाकांत राजे शिर्के. तेव्हा ते म्हणत असतात की नाही नाही, माझा त्या व्यक्तीशी काही संबंध नाहीये, मी नाही ओळखत आहे त्या व्यक्तीला. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, मला माहिती आहे ते तुम्हीच आहात, थांबा बाबा. बाबा पुढे जात असतात. तेव्हा ते म्हणत असतात की अगं तू मुली असा त्रास नको देऊस मला, कारण मी त्या माणसाला ओळखतच नाहीये. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की पण एक गोष्ट विसरलात बाबा तुम्ही, कसे तुमच्या नातीसाठी पण तुम्ही येणार नाहीत का घरी? तुम्हाला नात झालीये, अंजलीताईंना मुलगी झालीये. आणि हे वाक्य ऐकता क्षणी बाबा स्टॉप होतात, म्हणजे पुढे जायचे थांबतात. मग ईश्वरीला कळतं की बरोबर आहे, म्हणजे आपला अंदाज काही खोटा नव्हता, हेच आहेत रमाकांत राजे शिर्के. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की बाबा तुमच्या मुलाने एवढा मोठा बिझनेस स्वतःच्या जीवावर स्वतःच्या हिमतीवर उभा केलाय. सात्विक फॅशन हे नाव ऐकलंय का? अख्ख्या मुंबईतच नाही तर अख्ख्या जगभरामध्ये त्याचा बिझनेस हा टॉप लेवलला आहे असं ईश्वरी सांगत असते. आणि तुम्ही तुमच्या मुलाचं
हे कौतुक पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही येणार नाहीत का? असं जेव्हा ईश्वरी म्हणते तेव्हा मात्र अर्णवचे बाबा पाहतच राहतात. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आपल्या मुलाने एवढं सगळं उभारलेलं आहे, हे सगळं स्वतःच्या हिमतीवर केलेलं आहे, या गोष्टीची जाणीव कुठेतरी त्यांना झालेली असते आणि त्यामुळंच ते थांबतात. आता मात्र ईश्वरी म्हणते की बाबा तुम्हाला यावं लागेल, हे सगळं पाहण्यासाठी, तुमच्या नातीला भेटण्यासाठी तुम्हाला यावं लागेल. तेव्हा बाबा म्हणतात की नाही, नाही जमणार आहे ते, कारण हे सगळं सोडून मी आलेलो आहे, पुन्हा तिथे नाही जायचं. ती नाती मला ॲक्सेप्ट करणार नाहीत आणि त्याचबरोबर त्या नात्यांमधलं हे जे काय आहे ते सुद्धा मला पुन्हा ॲक्सेप्ट करणार नाही, याची मला जाणीव आहे, असं ईश्वरीला ते सांगत असतात. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, तुम्हाला यावंच लागेल, कारण ही नाती तुम्हाला ॲक्सेप्ट करतील याची मला खात्री आहे, असं ईश्वरी त्यांना आवर्जून सांगत असते. आणि नेमकं त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजेच इकडे ईश्वरी त्यांना समजवत आहे. तेव्हा ते म्हणतात, पण अगं तू कोण आहेस मुली, तू एवढी का मागं लागली माझ्या? आणि ज्यावेळेस ईश्वरी सांगते की हो, त्या हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेली सुप्रिया होती, तिची मी मुलगी आहे, ईश्वरी अर्णव राजे शिर्के, म्हणजेच तुमची सून आहे, अर्णव राजे शिर्केंची बायको आहे. हे ऐकल्यानंतर मात्र बाबांना धक्का बसतो आणि ते अक्षरशः डोक्याला हात लावून खाली बसतात. ते नाहीच म्हणत असतात, पण ईश्वरीच ऐकायला तयार नसते. ईश्वरीचं असं म्हणणं असतं की तुम्हाला यावंच लागणार आहे, तुमच्या मुलाची भरभराट, तुमची नात या सगळ्यांना भेटण्यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे, असं ईश्वरी आवर्जून सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णव ऐकत असतो आणि अर्णवला तिने सगळ्या गोष्टी शांतपणे आता सांगितलेल्या आहेत. जे काय घडत आहे, जे काय घडलेलं होतं त्या बाबतीत सगळं तिने अर्णवला सांगितलेलं असतं. आता अर्णवला पटलेलं आहे, पण कुठंतरी मनात राग आहे. इतकी वर्ष आईशिवाय पोरका झालंस, कारण ज्यावेळेस रमाकांत सोडून गेले तेव्हा सात्विकाने आत्महत्या केली. तिनेही विचार केला नाही की आपली लहान लहान मुलं आहेत, कारण रमाकांत पाठ दाखवून निघून गेले, या गोष्टींचा त्रास होत असतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुप्रिया वाट बघत असते नम्रताची आणि नम्रता आलेली असते. ती पाहून सुप्रिया म्हणते, अगं किती वेळ, तुला मी सांगितलंय ना, आकाश सोडायला आले होते ना. तेव्हा ती म्हणते की नाही, मी त्यांना म्हटलं की मी जाईल एकटी, तुम्ही जा. अगं आई काळजी करू नकोस, कसं माहितीये का, आकाश मला सोडायला येतात, मग परत त्यांना जायचं असतं, मग त्यांना उशीर होतो ना, त्यापेक्षा मग मी एकटीच आलेली आहे. आता मात्र तेवढ्यातच शुभू तिथं आलेला असतो आणि शुभंकर आलेला पाहून ती विचारते, काय रे शुभू, सकाळी तर तू पिंक कलरचा टी शर्ट घातलेला आणि आता हा टी शर्ट, आणि तू कुठे गेलेलास? तेव्हा आई म्हणते, अगं किती प्रश्न विचारशील, अगं तो सुद्धा, तुम्ही बाहेर पडलात ना, तर तू बाहेर पडलीस ना, तेव्हाच तो सुद्धा बाहेर पडलेला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र ती विचारत असते की नक्की काय आहे, म्हणजे मला कळेल का की तू नक्की कुठे गेलेला होता, काय चाललेलं होतं हे सगळं, आणि तुझ्या तर अंगात वेगळा टी शर्ट होता. असे अनेक प्रश्न आता नम्रताला पडलेले असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नम्रताला हवी असतात. म्हणून नम्रता ते सगळे प्रश्न आता शुभंकरला विचारत असते. परंतु घडतं असं की शुभंकरला आत जायला सांगते आई, त्यामुळं तो आत निघून जातो. तेव्हा मात्र नम्रता आणि आई या दोघांचंही बोलणं आता शुभंकर ऐकत असतो, कारण त्याच्या लक्षात आलेलं असतं की काही झालं तरीही आत्ता सुप्रिया काकू आहेत ना, त्यामुळं ठीक आहे, म्हणजे एवढा काही प्रॉब्लेम नाही झालेला, आपण वाचलेलो आहोत, ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्याचबरोबर इकडे ईश्वरी आता दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांच्या रूममध्ये येते, गुड मॉर्निंग म्हणते आणि म्हणते की बाबा चला ब्रेकफास्टसाठी चला. तेव्हा मात्र बाबा तिला म्हणतात की तू जा पुढे, मी आलोच. तेव्हा त्यांना काहीतरी बोलायचं असतं, ते म्हणतात की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, आणि पुन्हा ते थांबतात. त्यावरती ईश्वरी म्हणते, काय झालं, बोला ना बाबा. तेव्हा बाबा मात्र तिला म्हणतात की मी जातोय, कसं आहे माहिती आहे का, मी इथं आलेलो फारसं कोणाला आवडलेलं दिसत नाहीये. सासूबाईंच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं त्यांनाही ते पटलेलं नाहीये, त्याचबरोबर चिंटूला नाहीये, अंजलीला नाहीये, तर मी इथं राहून काय करणार आहे, नकोय, मी नाही राहते इथं. ईश्वरी म्हणते, पण अहो बाबा मला सांगा, वेळ तर लागणारच आहे ना, ह्या नात्यांमध्ये जो काही दुरावा निर्माण झालेला आहे, जे काही मळप साठलेलं आहे ते तर काढावं लागणार आहे.
त्याशिवाय तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत का, असं ईश्वरी बाबांना सांगत असते. तेव्हा बाबा म्हणतात की अगं पण नकोय, हे सगळं तू करतेस पण तुला त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा. ईश्वरी म्हणते की मला खात्री आहे लवकरच तुमची मुलं तुमच्या कुशीत आलेली असतील, कारण त्यांनाही तुमची गरज आहे. तेव्हा मात्र इकडे रमाकांत म्हणत असतो की अगं ते शक्य नाहीये, ज्या गोष्टी शक्य नाही आहेत ना त्याची स्वप्न पाहायची नसतात. ईश्वरी म्हणते की त्या गोष्टी शक्य आहेत. काहीही झालं तरीही तुमची मुलंही तुमच्या जवळ आलेली असतील आणि तुमच्या जवळ येऊन तुम्हाला बाबा अशी हाक मारलेली असेल. त्याचबरोबर ईश्वरी म्हणते की पण जर तुम्ही असं निघून गेलात तर. तेव्हा ते म्हणतात की नाही, कसं आहे माहिती आहे का, आत्ता मला समजत नाहीये की मी काय केलं पाहिजे, कारण माझ्या मुलांच्या मनात माझ्याविषयीचा जो राग आहे तो पाहून मला सुद्धा काळजी वाटते, असं बाबांचं म्हणणं असतं. ईश्वरी म्हणते काळजी करू नका, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, मग सगळं नीट होईल, हा शब्द मी तुम्हाला देते, असं ईश्वरी सांगते आणि बाबांना घेऊन ब्रेकफास्टसाठी जाते. आकाशने नम्रताला फोन केलेला आहे आणि नम्रताला त्याने त्या मारेकऱ्याविषयी म्हणजेच त्या हल्लेकराविषयी सांगितलेलं आहे आणि ते ऐकल्यावर नम्रताला देखील धक्का बसलाय. आकाश तिला सांगतो की काल पुन्हा एकदा त्या हल्लेखोरानं माझ्यावर हल्ला केला होता. मी त्याचा चेहरा पाहण्याचा खूप प्रयत्न केला, पण नेहमीप्रमाणे त्याने त्याच्या चेहऱ्यावर हेल्मेट घातलेलं होतं. पण यावेळेस मी शांत बसलो नाही. मी देखील अगदी चांगला प्रतिकार केलेला आहे, असं तो सगळं सांगत असतो. पण हे सगळं ऐकताना नम्रताला मात्र खूपच टेन्शन आलेलं आहे, कारण दरवेळेस असा हल्ला व्हायला लागलेला आहे आणि तो हल्लेखोर दिवसेंदिवस खूपच क्रूर होत चाललेला आहे, अशी भीती नम्रताला वाटत आहे. पण आकाश म्हणतो, "तू काहीच काळजी करू नको. मी आता शांत बसणार नाही. यावेळेस मात्र मी पोलीस केस करणार आहे." नम्रता म्हणते, "हो, तुम्ही पोलीस केसच करा." पण या दोघांचं बोलणं चालू असतं, तेव्हा ज्याने हल्ला केलाय तो म्हणजेच शुभंकर हा पाठीमागेच उभा असतो आणि त्या दोघांचं बोलणं तो चोरून ऐकत असतो आणि त्याला कळतं की आकाश आता पोलीस केस करणार आहे. तेव्हा त्याच्या मनात देखील पाल चुकचुकते की कदाचित आता ही गोष्ट आपल्यावर शेकते की काय? आता आपल्याला सावध व्हायला पाहिजे, असं त्याला वाटू लागतं. आणि आकाश म्हणतो, "आता मी त्याला सोडणार नाहीये. इथून पुढं जर का तुम्हाला दिसला ना, तर पुढच्या वेळेस मी त्याचा गेम ओव्हर करणार. मी शांत बसणार नाही," असं तो नम्रताला सांगतो. नम्रता त्याला शांत करते आणि म्हणते, "पहिल्यांदा तुम्ही तुमची सुरक्षा बघा, कारण तो हल्लेखोर आहे तोच सराईत असा वाटतो." आकाश म्हणतो, "अगदी बरोबर आहे. मला पण तोच सराईतच वाटतोय." या दोघांचं बोलणं ऐकणारा शुभंकरला मात्र मनातून खूप आनंद होत असतो की कशाप्रकारे आपण आकाशवर हल्ला केला आणि कशाप्रकारे त्याला आपण नम्रतापासून दूर ठेवतोय. पण आता आकाश देखील हुशार झालेला आहे. आकाशने सांगितलंय, "पुढच्या वेळेस मी त्याला सोडणार नाही. आत्ता पोलीस केस तर करून ठेवणारच, पण पुढच्या वेळेस जेव्हा पण तो दिसेल, तेव्हा त्याला बरबाद केल्याशिवाय थांबणार नाही." आता फोन ठेवलेला असतो. पण नम्रता मात्र चांगलीच चिंतातूर झालेली आहे. नम्रताला कळत नाहीये की आकाशवर असा नेहमी हल्ला कोण करतोय ते. तेवढ्यात पाठीमागून सुप्रिया आलेली असते आणि सुप्रिया तिला हाक मारत असते. सुप्रिया जवळ येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की नम्रता कुठल्यातरी विचारात गढून गेलेली आहे. म्हणून ती विचारते, "काय झालं? अगं मी हाक मारते तुला कधीपासून, ऐकू येत नाहीये का तुला?" नम्रता म्हणते, "अगं सॉरी आई, पण ना गोष्टच तशी झाली आहे." नम्रता म्हणते, "म्हणजे काय झालंय?" तेव्हा नम्रता सांगते की आकाशवर पुन्हा एकदा हल्ला झालेला आहे आणि त्याच हेल्मेट घातलेल्या व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केलेला आहे. हे ऐकल्यावर सुप्रियाला देखील टेन्शन येतं आणि ती म्हणते, "दिवसेंदिवस तो व्यक्ती सारखाच हल्ला करतोय. त्याच्यावर काहीतरी कायमचा उपाय करणं गरजेचं आहे." नम्रता म्हणते, "अगदी बरोबर. मी देखील आकाशला तेच सांगितलंय. आता शांत बसण्याची काही गरज नाही. आता पोलीस केस केलीच पाहिजे, असं मी त्याला सांगितलेलं आहे." सुप्रिया म्हणते, "अगदी बरोबर. त्यामुळं तू काहीच काळजी करू नको." पण नम्रताला आता आकाशने एक हिंट दिलेला आहे आणि ती हिंट म्हणजे जो मारेकरी आहे ना, त्याच्या डाव्या हाताला लागलेला आहे. आता डाव्या हाताला लागलेला व्यक्ती तर शुभंकर आहे. आता हे जर का तिच्या लक्षात आलं की शुभंकरच्या हाताला डाव्या हाताला लागलेला आहे, तर शुभंकरवर सुद्धा आता शंका नम्रताला येणार आहे आणि सुप्रियाला देखील येणार आहे. पण त्यांना गोडी गुलाबीने बोलण्यासाठी शुभंकरने त्यांच्यासाठी शरबत बनवला आहे आणि तो शरबत घेऊन आलेला आहे.
थंडगार शरबत प्या आणि थंड व्हा असं तो म्हणतोय, कारण तुमच्या दोघीच्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दिसतंय असं तो बोलू लागतो. काय झालंय सांगाल का मला असं म्हणून तो विषय विचारतो. तेव्हा सुप्रिया सांगते की आकाशवर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झालेला आहे आणि लगेच ज्याने हल्ला केलाय तो म्हणजे शुभंकर म्हणू लागतो. बापरे, हे जरा दिवसेंदिवस आता वाईटच होत चाललेलं आहे, त्यांना काळजी घ्यायला सांगा असं म्हणून तो निघून जातो. या दोघींचं बोलणं ऐकू लागतो. त्या दोघी पोलीस केसविषयी बोलत असतात आणि तो लांबून दडून हे सगळं काही ऐकत असतो आणि त्याला भीती पण वाटत असते की आता पोलीस केस होणार आहे म्हणून. इकडे अर्णव आता डायनिंग टेबलवर बसलेला आहे आणि आता सर्वांना नाश्ता करायचा आहे. तो नाश्त्याला सुरुवात करत असतो. तेवढ्यात राकेश तेथे आलेला आहे. राकेश आलेला पाहून अंजलीला मात्र भलताच आनंद झालेला आहे. अहो, फोन तरी करायचा ना,